प्रभाग 28D येथून निवडणूक लढवत आहे नगरसेवकाची. निवडणूक लढवण्यासाठी तुमचे उमेदवारांसमोर काय ध्येय आहे आणि तुम्हाला का उमेदवारांनी निवडून द्यावं, याबद्दल तुम्ही काय बोलाल? प्रभागामधील ज्या विकासाचे कामं आहे ते व्हायला पाहिजे आणि जे काही करता येईल जनहिताकरता, प्रभागामध्ये काय समस्या आहेत त्या जाणून त्याच्यावर काय उपाय करता येईल याच्याकडे माझं प्रथम लक्ष राहील. तुमच्या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा विस्तार करा आणि त्या समस्यांना तुम्ही तुमचं काय ध्येय राहणार, ते समस्या तुम्ही कसं सोडवणार? आता आमच्या प्रभागामध्ये काय रस्त्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी जमा होते आणि ते लोकांच्या घरामध्ये घुसते, त्यावर काय उपाय करता येईल त्याकडे माझं लक्ष राहील. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, कचरा संकलन आहे, प्रभागातील स्वच्छता आहे, वृक्षारोपण आहे, जनहिताचे जेवढेही कार्य आहे त्याकडे 100% लक्ष देण्याचा मी प्रयत्न करीन. स्वच्छता आणि जनहितांच्या कार्याबद्दल तुम्ही जनाधार कसा प्राप्त करणार आणि तुम्ही लोकांना कशा प्रकारे अपील करणार तुम्हाला निवडून देण्याचे? मी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार. मी एक साधारण माणूस आहे, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची सभा रॅली किंवा वाहन वगैरे नाही. मी सायकलवर एक बॅनर लावतो आणि मी माझा प्रचार डोर टू डोर करतो प्रत्यक्षपणे. निवडून आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे जनतेसाठी कार्य करणार आणि त्यांच्या हितासाठी तुमचा कार्यभार कसं राहणार आहे? त्यांचं हित जाणून घेतल्यानंतर काय एक उपाय करता येईल आपल्याला, त्यांच्याकरता त्यांचा फायदा होईल. आपल्याकडे जर कोणी घराने कोणते घेऊन आले तर आपण त्याच्याकडे लक्ष देऊ आणि त्यांचं काम करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू.